आज 113वा दिवस चालू झाला. भडपुरा सोडून प्रवास सुरू केला. भिकमपूरपर्यंत टावरून प्रवास करा असा सल्ला होता. त्याप्रमाणे भिकमपूर आलो. आता एक फार मोठी रुंद नदी नाव सनेर पार करायची होती. पाणी होतं, खूप ओढ होती, दगडगोट्याची वाट होती. स्थानिक जिथून नदी पार करत होते तिथून नदी पार केली. नदीतून जाताना संगम पुढे दिसतच होता. आता झाशी घाटाकडे वाटचाल सुरू केली. झाशी घाटाच्या रेल्वे पुलाखालून मैया किनारी प्रवास करता पुढे आलो. बसचा पूल आला. हॉटेल दिसू लागली. भूक लागली होती. मात्र मंगळवारचा उपवास होता. एका हॉटेलमध्ये दूध घेतले. हॉटेलवाल्यांनी किनारा सोडून गोटेगाव नरसिंगपूर हा डांबरी रस्ता धरायला सांगितला. त्याप्रमाणे वाटचाल सुरू केली. गोटेगाव येण्यापूर्वी कंजई गाव आले. श्री हरिशंकर पाराशर सीमेवर भेटले. त्यांनी घरी येण्याचे आमंत्रण दिले. एका हापस्यावर स्नान करवले. त्यांचा मोठा व्यापार आहे. घरी मैया पूजन आणि छान भोजन प्रसादाचा लाभ झाला. उपास सोडला. कंजाईचे मंदिर छान आहे. दुपारी मंदिर बंद होते. गोटेगावकडे वाटचाल केली. गोटेगावात फळे, कॉफी घेतली. इथून 16 किमीवर परमहंसी स्वरूपानंदाचं मंदिर अवश्य आहे पहा असा सल्ला मिळाला. तथापि आपली वाट पुढची होती. त्याप्रमाणे कमती या गावी पोहोचलो. हनुमान मंदिराचा असा सल्ला मिळाला. तिथे एक पंडित बसले होते. त्यांनी घरी नेण्यास असमर्थता व्यक्त केली. इतक्यात श्री सीताराम लोधी पटेल आले. त्यांनी नुकतीच परिक्रमा पूर्ण केली. ते मला घरीच घेऊन गेले. सायंकाळी भोजनाचा प्रश्न नव्हता. दूध घेऊन निद्रेच्या स्वाधीन झालो. कमती सकाळी सोडलो. रस्ता चांगला डांबरीकरण झालेला. ठिकाणी नरसिंगपूर म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण. 17 किमीवर एक गाव आलं. बहती पार. रस्त्यालगतच हनुमान मंदिर विश्रांती करता निवडलं. शेजारच्या हाळेच्या हापस्यावरून पाणी आणलं. स्नान केलं. मैयापूजन झालं. मागच्या एका गावी नाश्ता केला. तेव्हा गुलाबजामुन बांधून घेतले होते. प्रसाद म्हणून ते भक्षण केले. थोड्याशा विश्रांतीनंतर वाटचाल सुरू केली. 5 किमी सडक पार केल्यावर एक तिठा आला. दुल्हादेव असं त्याचं नाव. थांबलो. दर्शन घेतलं. शेजारी एक धाबा होता. जेवण केलं. नरसिंगपूर दिसत होतं. नरसिंगपूरचं स्टेशन आलं. तिथे काही राहायची व्यवस्था होते का ते पाहिलं. जमलं नाही म्हणून समोरच्या गल्लीत बाजार लाईनमध्ये शिवमंदिर आहे. तिथे चौकशी केली. रात्री झोपण्याची व्यवस्था होत नाही. गावात जा, धर्मशाळेत थांबा असा सल्ला मिळाला. शेवटी नरसिंहपूरची धर्मशाळा गाठली. धर्मशाळेत पाणी नाही, पंखे बंद. एक 0 वॅटचा दिवा तेवढा होता. अगोदर तेथील कर्मचारी जागा देण्यास तयारच नव्हता. त्याचे ते गैरसोय आहे. असे कसे राहणार? अन्य पर्याय नसल्याने ₹12 भरून बळजबरीने थांबलो. अतिशय गरमी, डास यामुळे रात्रभर झोप आली नाही. खानावळी जेवलो. संपूर्ण परिक्रमेदरम्यान सर्वात वाईट गेलेली रात्र होती ती. रात्रभर जागरण झालं. सकाळी उठलो म्हणजे अंथरुणातून उठलो. कामाला लागलो. सकाळी 6:30 वाजता बाहेर पडलो. राष्ट्रीय महामार्गाने वाटचाल केली. 8 किमीवर कठोतिया गाव लागले. आता राज्य सरता सागरकडे जाणारा त्या मार्गाने पुढे जाण्याचा सल्ला मिळाला. खैरी नावाचे गाव आले. एका सायकल दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीने थांबवले. समोर शाळा, त्याचे घर होते आणि हापसा होता. हापस्यावर स्नान केले. शाळेत मैयापूजन केली. शाळेत सुट्ट्या लागल्या. मुलांना जेवण देण्यासाठी शाळा उघड्या होत्या. अनेक मुलं जेवणासाठी येत नाहीत. त्यांच्याच जेवणातून माझे जेवण मिळाले. आता लिंगा या गावाकडे मोर्चा मिळाला. तेही गावाला. इथून एक्सप्रेस हायवेचं 4 पथी रस्त्याचं काम चालू असलेला रस्ता बर्मन घाटाकडे जाणार होता. तो धरून चालू लागलो. बर्मन घाट समोर दिसत असता हा एक्सप्रेस हायवे सोडावा लागला. डावीकडे एक जुनी डांबरी सडक धरून बर्मन घाट गाठला. दक्षिण तटला होते. थांबण्यासाठी शारदा मंदिर संस्कृत पाठशाळेत गेलो. तिने निवृत्त शिक्षक श्रीजामी होते. वय 73 वर्ष. ते येथे सेवेला आहेत. अतिशय छान स्वागत केले. व्यवस्था छान होती. महंत लखनदासजी महाराज दौऱ्यावर असल्याने भेट झाली नाही. त्यांच्याकडून अतिशय मोठी तपश्चर्या करून हे संस्थान उभारले. त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. रात्री भोजन, रात्रवस्ती केली. बर्मन घाट सोडल्यावर किनाऱ्याने वाटचाल सुरू केली. मग 10 मिनिटे झाल्यावर तटाकडे जावं लागलं. तटावरून अंडिया घाट, पुढे लिंगा घाट, नंतर आलेल्या घगौरीला दुपारचं विश्रांती करत थांबलो. धरमघाटावर स्नान, मैयापूजन, वरती आशीर्वाद, नंतर तयार भोजनाचा लाभ झाला. दुपारी मैया किनारी वाटचाल करता एक शेत पक्के कुंपण आडवे आले. तटावर जावे लागले. थोडा फेरफटका मारून अपेक्षित स्थळी आलो. पिठोडा घाट मागे टाकून कोठिया घाटावर आलो. पुढे थरायणी गावाचा घाट न बांधलेला आला. श्री श्यामलाल दुबे घाटावर असे काही उभे होते. जणू ते माझीच वाट पाहत आहेत. कुठे जायचं तशी त्यांची विचारणा केली. उकराने उत्तरलो. जे उकराला मिळेल ते माझे घर आहे. घरी या त्यांचे निमंत्रण मला नाकारण्याचे कारण नव्हते. त्यांच्या घरी गेलो. सज्जन गृहस्थ. बऱ्याच गोष्टीवर चर्चा झाली. तयार भोजन घेऊन रात्रवस्ती केली. थरैरीवरून नित्याच्या वेळी निघालो. कपरा भटेरा रिक्षावर मागे टाकून शोकलपूर येथे दुपारच्या विश्रांतीसाठी थांबलो. घाटावर स्नान, आश्रमात मैया पूजन आणि
रोट पिठल्याचे भोजन केले, विश्रांती घेतली. दुपारी मैया किनारी चालण्यासाठी प्रयत्न केला, परंतु पुढची उपनदी बरेच नंतर मागे टाकून पार करावी लागली. नंतर उसरायासाठी किनाऱ्यावर वाटचाल सुरू ठेवली. उसराया आलं. पुढे अनघोरासमोर उत्तर तटावर मोठे मंदिर आहे. जनक महाराजांनी नदीपात्रात स्थापन केलेले शिवलिंग आहे. दक्षिण तटावर केवळ एक कुटी. येथे पिपलेश्वर घाटावर ओरखनाथाचं मंदिर आहे. रात्रवासासाठी थांबलो. योगी गंगानाथ, नवनाथ पंताजी असून बरेच तरुण वाटले. रात्री फोडणीचे तुकडे महंतांनी स्वतः केले. अन्य दोघे असे चौघांनी मिळून खाल्ले. रात्रभर उपनेर गव्हाची मशीनचा त्रास झाला. श्वासातून बारीक कळ जातात. सकाळी उठून पाहिलं, संपूर्ण परिसरात एक थर साचला होता. नित्याच्या वेळी आश्रम सोडला. किनाऱ्यावरून वाटचाल केली. उत्तर तटावरच्या बोरास आश्रमात वस्ती केली. त्या ठिकाणी दिसत होते. त्याच्या नियमावर पुढे अडीच किलोमीटर डांबरी रस्त्याने जाऊन नियमावर गाठलं. येथे श्रीराम मंदिरात थांबलो. घाटावर स्नान, मैयापूजन झाल्यावर एका दिवशी उपासाचे खायला मिळाले. तब्येत बिघडली आहे. थकवा नवासोबती 10-12 दिवसापासून ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे मार्गक्रमण अधिक गतीने होत नाही. पुढे वाटचाल दुधी संगमाकडे. दुधी नदीचे पात्र अतिशय मोठे आहे, मात्र पात्रात थेंबर पाणी नाही. सोनेरी वाळूचे कोरडे पात्र, अगदी मैयाचे पात्रापेक्षा मोठे. अतिशय सुंदर मंदिर आश्रम होता. विशिष्ट समाजाचे लोक असावेत. महंतांना भेटण्यासाठी भक्तांची रांग होती. प्रयत्न केल्यावर आसन लावण्याची परवानगी मिळाली. मात्र एकूण चित्र पाहता पुढच्या आश्रमात जावे असे वाटले. छोट्या हनुमान मंदिराच्या पुजाऱ्याने ते सुचवले. ते तिकडेच चालले होते. त्यांनी बाबांचा आश्रम जरा आत आहे, मैया किनारीच. इथे जरा अमधून चालते. पाचशी असे आश्रमाचे नाव. यज्ञशाळेच्या जागेत अगोदर 6-7 परिक्रमामध्ये थांबले होते. मी त्यांना सामील झालो. सायंकाळी उपासाचे भक्कम पदार्थ होते. अचानक तेवढे घेऊन विश्रांती घेतली. सकाळी अन्य 2 परिक्रमावासींसोबत पाचशी आश्रम सोडला. किनाऱ्याने छान वाट होती. थोड्या वेळाने खेरा आलं. तिथे सदावर्त आहे, आवश्यकता नव्हती. नर्मदे हर म्हणून पुढे गेलो. सील मारून घ्या असा त्यांचा आग्रह मान्य करून पुढे जाता आलं. त्यांच्या गावात मैया किनारी जरा पुढे नर्मदा मंदिर आहे. संस्कृत पाठशाळा आहे. 10-21 विद्यार्थी शिकत आहेत. हे शिक्षण लोकाश्रयावर चालतं. शिकण्याला फारसा खर्च नाही. पुढे सांडिया आलं आणि मागे पडलं. आता शिवणी घाट आलं. इथे मैयावर मोठा पूल आहे. मैयावर स्नान करून वरती गिरणारे आश्रम केलं. मैया पूजन केलं. त्यावर भोजन मिळालं. विश्रांतीनंतर उन्हातच वाट चालू लागलो. सेलवाडा माछा मागे टाकलं. माछानंतर तटावर जावं लागलं. पुढच्या कुब्जा नदी संगम लागला. संगमावर स्नान करा असा मसल्ला होता. ते अवेळी स्नान करणे शक्य झाले नाही. महत्त्वाचे म्हणजे संगमामध्ये जायला वाट नीट नव्हती. पुढच्या वाटचालीत 3-4 गावे मागे टाकली. भटकाव आलं. इथे एक धर्मशाळा मंदिर होतं. पुजारी घरी बसलेला एक मी एकटाच. एक युवक दामोदर राजपूत यांनी विनंती केल्यावर त्वरित जेवणाची थाळी आणून दिली. रात्र वस्ती केली. आता 120वा दिवस लागला. भटगाववरून सकाळी निघालो. रेवा बनखेडीला जायचे होते, मात्र किनाऱ्यावरून न जाता थोडे दूर तटावरून जाण्याचा सल्ला मिळाला. त्यानुसार सुमारे 1 तास वाटचाल केल्यावर नदीच्या पात्रातून वाटचाल सुरू केली. सुरुवातीस बराच त्रास झाला. पुढचे 4 किमी चांगली पाय वाट होते. रेवा बनखेडी आल्यावर पुढे किनाऱ्यावरची वाट छान झाली. इशलपार आल्यावर घाटावर न बांधलेले स्नान केले. वरती एक विस्तीर्ण वडाचा वृक्ष होता. त्या खाली बसून मैयापूजन केले. हे सर्व तासापासून एक राजपूत गृहस्थ पाहत होता. खरे तर तो स्नानासाठी आला होता, मात्र निवांत वाटला. मला निरखून झाले. मला अगोदर केवळ शंका आली, मात्र त्याने घरी घोषणाला चला असे आग्रहाचे आमंत्रण दिले. पुढे असे सांगितले, किनाऱ्यावर आता मार्ग नाही. इशलपूरवरूनच तटावरून पुढे जावे लागणार. माझी घरी रस्त्यावरच आहे. त्याच्यासोबत जाऊन छान भोजन घेतले. पुढचा टप्पा पामली. त्यासाठी 2 नद्या पार करायच्या होत्या. रस्त्यात जंगल वाट होती. 10-12 हरणांचा कळम दिसला. संपूर्ण परिक्रमेत दिसलेला एकमेव फरक. पामली गेलं. रामनगर मागे टाकला. आता झालसर समोर असताना सुसाट्याचा वारा आला. पाऊस पडण्याचे संकेत दिसत होते. एवढ्यात झालसरचा एक तरुण रघुवीर गेली सायकलवरून मागून आला. उतरला. पुढे जाऊ नका, माझ्या घरी थांबा म्हणाला. थांबलो. उपास होता. संत्री मिळाली. तेवढाच पोटाला आधार मिळाला. आता पुढचा दिवस सुरू झाला. 21वा दिवस. काल सांगाखाडेपर्यंत जायचे होते, मात्र ते शक्य न झाल्याने आज लवकरच वाटचाल सुरू केली. 7:20 वाजता मैया किनारी सांगाखेड्याला पोहोचलो. पुढची केवळ 1 मिनिट वाटचाल केली. मैया किनारी मारा गावापर्यंत. आता वरती गाडी वाटेने जाण्याचा सल्ला मिळाला. बछवाडापर्यंत गाडी वाटेने गेलो. पुढे डांबरी सडक लागली आणि गडेरा नावाचा गाव आला. इथे गाव तर मागे टाकलं. अगदी शेवटी सीमेवर एक हनुमान मंदिर दिसलं. थांबलो. स्नान, मैया पूजन, भोजन सिद्धी करून दुपारी गोंघाट शोधत एकदा पोचलो. तशी निराशा झाली. पुढे भटवाडा कॅनाल शेजारी असलेल्या रस्त्याने जाता थांबावे वाटले. मैया दर्शनाने डांबरी सडक. बिकोरला जाण्याऐवजी इथे थांबण्याचा सल्ला. दुर्गाशिव मंदिरात यत्न झाला होता. त्याचे शेड असून उभे आहे. त्यात रात्रवस्ती केली. श्री मानसिंग राजपूत यांनी घरी न आग्रहाने जेवू वाटले. सायंकाळी कॉफी पण केली. सकाळच्याच कॉफीची तयारी करून श्री मानसिंगची घरी गेले.
बिकोरकडे जाणाऱ्या डांबरी सडक सोडून कॅनलच्या शेजारच्या वाटेने चालू लागलो. गमत म्हणजे याही मार्गाने बिकारच्या सीमेवरून पुढे जावे लागले. धाडसी गाव तसेच पुढे गेल्यावर येणार होते. उजवीकडे धाडसी गाव आहे. कॅनल सोडून धाडसीकडे जाणारा रस्ता धरला. पुढे सूर्यकुंडाकडे जाणारा रस्ता धरला. सूर्यकुंड आले, स्नान केले. आज अमावस्या म्हणून बऱ्यापैकी स्नान गर्दी झाली होती. पुढच्या रस्ता किनाऱ्यावरून नसल्याचे ऐकून वाईट वाटले. जगदीश यादव यांनी मागे फिरून कॅनल रस्त्यापर्यंत जाऊन पुढे मांगरोलला पोहोचून त्यांच्या घरी याचे आमंत्रण दिले. भोजनासाठी त्याप्रमाणे गेलो. ते पुढे मोटरसायकलवरून गेले होते. मागून मी पोचलो. त्यांच्या घरी मैयापूजन केले, भोजन घेतले. आज होशंगाबादला जायचे असल्याने त्वरित निघालो. संगाखेडाचा रस्ता चालायला सुरुवात केली. संगाखेडा आलं. पुढे तवा नावाची नदी ओलांडून भद्राबाद गाठायचं होतं. तवा नदी अतिशय रुंद आणि सोनेरी रेती असलेली नदी आहे. पात्रातून एक छोटी धार प्रवाहित होते. लगेच मैयाला मिळणार. भांद्राबाद संगमावर असलेलं छोटं पण सुंदर गाव. इथे मैया अतिशय सुंदर दिसते. पार्श्वभूमीवर डोंगर आहे. इथून डांबरी सडकेने 10 किमी होशंगाबाद. सकाळी जगदीश मंदिर गाठले. अत्यंत जुने मोठे प्रसिद्ध मंदिर. महंत यांनी त्वरित आसन लावायची सूचना केली. रात्री तयार भोजन मिळाले. सकाळी लवकर उठायची घाई नसली की जाग आपोआप लवकर येते. अगदी 4:30 वाजता जाग आली. मंदिर जागे झाले होते. काकड आरतीचं सामील झालो. अनेक उठून घाटावर फेरफटका गेला. आज पुढे पाडवा. शालिवाहन सकाळपासून वर्षारंभ होतो. इथे पाडव्याला महत्त्व नाही. विक्रमादित्य उज्जैनचे या परिसरात आणि गुजरातमध्ये विक्रम संवत चालतो. दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवत सुरू होतो. ते चित्र आज दिसणार नव्हते. मैयाला नव्या वर्षानिमित्त श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा अशी इच्छा होती. मात्र श्रीखंड आम्रखंड खूप फिरूनही मिळालं नाही. ताजा मावा मिळाला. आज मैयाला माव्याचा नैवेद्य. मंदिरात भोजन प्रसाद घेऊन पुढची वाट धरली. टेंबे स्वामींचे एक मंदिर मुंबईसाठी असल्याचे कळले होते. शोध घेऊन तिथे पोचलो. श्री दत्त मंदिरात पोचलो. दर्शन घेऊन किनाऱ्याने वाटचाल सुरू केली. रेती तीही अतिशय जाड होती. 12 किमीवर रंढाल आहे. ते मागे टाकलं. पुढची गाडी वाट. कोकसरच्या धुनीवाले बाबांच्या आश्रमात रात्रवस्ती केली. प्रवासात एक गावही भंडारा होता. अन्य 2 परिक्रमावासी भेटले. त्यांच्यासह सर्वांचा आपला सन्मान घेतला होता. रात्री तो ग्रहण केला. काल दुपारी एक नेपाळी साधू श्री संकर्षण प्रपन्न भेटले. त्यांच्यासोबत कोकसर आश्रम सोडला. वाट किनाऱ्यावरून होती. अरवी घाट समोर दिसत होता. हत्तीगड नदीचा संगम असल्याने तटावर वरच्या अंगाने उपनदी पार करायची होती. नदी पार करून धुनीवाले बाबांच्या आश्रमात पोहोचलो. घाट छान होता. स्नान, मैया पूजन, आश्रमात तयार भोजन. आज ऊन बऱ्यापैकी लागले होते. माझे सोबतचे महात्मा नेपाळी बाबा अनवाणी चालत असल्याने उन्हाचा काय त्रास होतो ते दिसत होते. उन्हातच निघालो. घोगरा 10 किमीवर आहे. ते घातले. मैया किनारी एक छान जागा पाहून अर्धा तास विश्रांती घेतली. पुढे वाटचाल सुरू केली. पुढचा टप्पा म्हणजे बाबरी घाट. एका ठिकाणी नकारात्मक म्हणून दुसरीकडे आसन लावले. मात्र तेथे काहीच सोय नसल्याचे कळलं. म्हणून समोरच्या नर्मदा मैयाच्या मंदिरात गेलो. तिथे आसन लावलं. आजचा अनुभव वेगळा. तिथे आल्यावर तयार जेवणाचे आसन मिळाले. नंतर शब्द फेरावला. बाजारातून पपई, शेंगदाणे, गूळ घेऊन आलो आणि शुद्धशांती केली. नंतर तेथील महंत ओशाळे जेवणासाठी गळ घालू लागले. अर्थात आमचे पोट भरल्याने नम्र नकार दिला. आज प्रथमच ओळखपत्राची कडक तपासणी झाली. इथले महंत दंबाचारी वाटले. सकाळीचे नर्मदा मंदिर बाबरीचा निरोप घेतला. किनाऱ्याने वाटचाल सुरू केली. प्रदेश बऱ्यापैकी रेताडले. चांदलाकोटीपर्यंत रेतीतून वाट काढली. पुढे 2 नद्या ओलांडून वरचा रस्ता धरावा लागला. भिलाडिया गेला. हमीदपूर आला. गोंदा गावची शोधाशोध करता असता गावापर्यंत पोहोचू शकलो. दुपारच्या विश्रांतीसाठी श्री पटेल यांच्या घरी गेलो. घर मोठे, त्याहून आवार अधिक मोठा. घरी स्नान, मैयापूजन, खिचडी शिजवून मी आणि संकर्षण प्रपन्न यांनी ग्रहण केले. विश्रांती न घेता उन्हातच वाटचाल सुरू झाली. उन्हाचा त्रास चांगलाच जाणवत आहे. इतक्या दिवसात प्रथम रस्ता चुकला. पुढल्या गावी गेलो. चुकून पापन या गावी गेलो. फेरा येऊन मुख्य वाटेवर आलो. 3 किमीचा फेरा पडला. एक मोठी नदी ओलांडताना चांगली दमछाक झाली. पुढे गोंदा गाव आलं. तेही मागे टाकून चिपाने राहिला. इथून संकर्षण प्रपन्न पुढे हरदाकडे गेलो. ते मैया किनारी असलेल्या बजरंगदासींच्या चिचोडफुटीत गेलो. रात्रवस्ती तयार भोजन केलं. छान ठिकाण होतं. चिचोडफुटी सोडताना तेथील जाणत्या लोकांनी असं काही मार्ग दाखवला की मला तपासायला लागलं की बरोबर चालतो ना. मैया उजव्या हाताला आहे ना. योग्य दिशेने वाटचाल चालू होते. जलोद घाट मागे टाकून पुढे जोमदार वाट चालू ठेवली. आजचा प्रवास नर्मदा किनारी. विशेष म्हणजे कोणतीही उपनदी ओलांडणे, चढ उताराचा अजिबात त्रास नाही. जवळपास 20 किमीची वाट पार केल्यावर हंडिया समोर दिसत असता किंवा तिनं तटावरच्या रस्त्यावर जाण्यासाठी सांगितले. गावाच्या शेवटच्या सीमेवरून नर्मदा मंदिर येता येत बराच थकवा आला. श्रम पडले आणि वेळही झाला. समोर नेमावरचे सिद्धनाथ मंदिर दिसत होते. सिद्धनाथला जलाभिषेक केला होता. तसेच घाटावर स्नान केल्यावर रिद्धनाथला जलाभिषेक केला. नर्मदा मंदिरात मैयापूजन केल्यावर तयार भोजन प्राप्त झाले. श्री ओमप्रकाश शर्मा यांनी पुढची वाटचाल सांगितली. हांडिया ते मांगरोळ डांबरी रस्त्याने प्रवास करून मांगरोळच्या हनुमान मंदिरात रात्रवस्ती केली. भोजन तयार करून जेवण केले. मांगरोळ 6:15 वाजता सोडले. 5 किमी डांबरी सडक पार करून रातातला गाठली. त्यानंतर सुरू झाला खडीचा रस्ता. 6 किमी जंगलात रस्ता पार केला. तेव्हा खडढाणा नावाचे गाव आहे. आता जंगलाची भीती कुठेच राहिली नाही. जंगले साफ झाली. त्याची अत्यंत वाईट वाटले.
आता बिछोलाकडे वाटचाल सुरू केली. एक उपनदी आली. पाणी बऱ्यापैकी होतं. स्नान आटोपून घेतली. बिछोला मागे पडलं. आता पाछातलाईकडे प्रयाण. एक झाडाखाली विश्रांतीसाठी टेकलं. पुढच्या किराणा मालाच्या दुकानातून एक युवक सारखा आत बाहेर करीत होता. नंतर कळले की तो माझीच वाट पाहत होता. त्याचे घरावरून जाता असताना त्याने प्रेमाने अडवले. घरी नेले. स्वागत झाले. मैयापूजन केलं. तयार भोजनाचा लांब झाला. घरमालकाचे नाव श्री चंपालाल वैष्णव. 2 महिन्यांपूर्वी त्यांचा 18 वर्षाचा तरुण मुलगा शेतात चाप चावून गेल्याचे कळले. तथापि परिक्रमावासियांची सेवा ते कंटीन उणी न ठेवता करतात. पुढे बाबरला जायचे होते. वाट धरली. यथावकाश बाबर आले. शिवाश्रम अत्यंत प्रसन्न वाटला. खास व्यवस्था असलेल्या परिक्रमावासियांच्या खोलीत मुक्काम केला. आता 128वा दिवस. बाबरचा सुंदर आश्रम सकाळी सोडला. जंगलात पायवाट लागली. निमखेडा आणि देवगाव ही गावे मागे टाकली. जंगले संपली. आता खिरकिया नामक रेल्वे स्टेशनचे गाव हा टप्पा होता. वाट खडीची होती. सरळ एकामागून एक 3 गावे आली आणि गेली. जणू काही उपनगरी. खिरकिया गाव समोर दिसत असताना एका माळ्यात विहीर दिसत होती. स्नान पूजा करून पुढे गावात निघालो. पहिल्याच वळणावर पुढच्या रस्त्याची चौकशी केली. माहिती तर मिळाली. शिवाय आता आत बोलून घेतले. आतपूजा चालू होती. नवरात्रीच्या उपवासाचे असंतरलेले ताट पुढे आले. सत्कार दक्षिणा सर्व छान झाला. आता पोखरणीकडे जाणारा रस्ता झाला. पोखरणीपर्यंत कच्ची वाट होती. आता उत्तम डांबरी सडक आली. छंदेरा गाव पुढे होते. वाटचाल करता करता बोथिया हे गाव आले. चहाच्या टपरीवर बांधीव जागा. तर दरवाजे नाहीत. रात्रवस्ती टपरीची मजा. श्री सुहास मुखांती यांनी धरून डाळबाटी आणली. भोजन झाले. आता 129वा दिवस चालू. सकाळी 6 वाजता बोथिया गाव सोडलं. डांबरी सडकेन छंदेरा गावाकडे वाटचाल. मध्ये रुपारेल नावाची नदी लागली. मुंबईच्या रुपारेल कॉलेजचा या नदीशी संबंध असावा का असा विचार मनात आला. 19 किमीवर छंदेरा गाव होता. आता इथून तरी ओंकारेश्वर किती दूर आहे स्पष्ट होईल असं वाटत होते. निराशा झाली. मार्ग बरोबर सांगतात. अथर्वाबाबत सर्वांचे साधारण उत्तर एकच. इथून 100 मैल आहे. हे उत्तर काल सकाळपासून ऐकायला मिळत आहे. छंदेरा म्हणजेच पुनर्वसित हरसूल सरस्वती कुंड म्हणून एक ठिकाणी परिक्रमवासियांसाठी सांगितले जाते. तिथे गेलो असताना मैयापूजन आणि शर्माच्या खानावळीत भोजन घेऊन पुजाऱ्यांनी सांगितलेल्या वाटेने पुढे चालू लागलो. छंदेरावरून चारखेडीची वाट धरली. त्या नावाचे रेल्वे स्टेशन पार केले. आता रेल्वे पुलावरून जायचे होते. खूप उंच रेल्वे पूल आहे. तवा नावाची ही आणखी एक मोठी नदी आहे. पुण्यात एक मुळा नदी. दुसरी नगर जिल्ह्यात तसे पार केली. सेंद्रा गाव आले. नंतर जंगलाची वाट लागली. मांडला गावाच्या मारुती मंदिरात रात्रवस्ती केली. बिस्किट हाच रात्रीचा अंधार होता. मांडला सोडले. सनावत किंवा ओंकारेश्वर किती तर एकच 100 मैल. केवळ चालणे आणि अधिक जवळ जाणे एवढेच आपल्या हातात. सहजला देवळा मुंदी ही गावे मागे टाकली. देवळा खुटला मार्गे जाण्याचा सल्ला मिळाला. 8 किमीवर भंगोरी आलं. विहिरीवर स्नान. झाडाखाली मैयापूजन. जवळचे बिस्किट खाऊन वाटचाल सुरू केली. गेल्या 8 दिवसापासून ऊन जाणवत होते. हापसे आटले. राण्यात दुर्भिक्ष. डांबरी सडकेने वाटचाल होती. देवळा आलं. कुठला याही गावी पोचलो. इथे श्रीराम मंदिर नव्या मूर्ती आजच्या रामनवमीचा मुहूर्त साधून बसवला. त्यानिमित्त भंडारा होता. भोजन प्रसादाचा लांब झाला. अटूट गावी पोहोचलो. अटूट गाव 2 उपनद्यांच्या मध्ये आहे. एका छोट्या 4x4 हनुमान मंदिरात थांबा असा सल्ला मिळाला. शेजारी घर आहे. त्यांना विचारून त्यांच्या आवारात आसन लावायला परवानगी मिळाली. 3 भाऊ एकत्र राहतात आहेत. खाली दोघे पहिल्या मजल्यावर सर्वात लहान. वरती आजी होत्या. रात्रीचे भोजन त्यांनी घरी केले. खाली ज्या म्हातारा होत्या त्यांनी अख्खे टरबूज खायला दिले. दूधवाला दुधाचे पैसे न घेता दूध घेऊन गेला. सकाळी ते घ्यायचे आहे निघण्यापूर्वी रात्रवस्ती केली. आता 131वा दिवस चालू झाला. आज ओंकारेश्वरचे अंतर कळले 32 किलोमीटर. आज परिक्रमा पूर्ण होईल या श्रद्धेवर निघालो. तब्येत बऱ्यापैकी बिघडली. चक्कर येऊन पडलो की काय असा अवघाच भ्रम झाला. कदाचित मनावर ताण आला होता. सगळं वाटले. लस्सी मिळाली नाही. कोल्ड्रिंक घेतले. जरा बरे वाटले. आता सनावतचा रस्ता सोडून मधल्या रस्त्याने ओंकारेश्वरला जा असा सल्ला मिळाला. म्हणून सुल गावात शिरलो. तेथून गुंजली गाव. थकवा जास्त वाटल्याने विसंतीचा निर्णय घेतला. 10व्या वर्गात शिकणारा एक मुलगा भेटला. नितीन दोराय असे त्याचे नाव. त्याने सर्व व्यवस्था करतो म्हणून घरीच बोलवले. सर्व व्यवस्थित पार पडले. थोडी विश्रांती घेतली तरी चालण्याची घाई करूनच उठलं. ऊन खूप तापले होते. थोड्याशा अंतरावर एक घरी थांबण्याचा आग्रह झाला. ताक स्वीकारून पुढे चालण्याची संबंधी घेतली. अंजरूद मार्गे मुख्य मार्गावर मोठी घडली. इथून पुन्हा डांबरी सडक. ओंकारेश्वर 5 किमी दर्शनाला किंमत जवळ पाहून वर्ष झाला. त्याच आनंदात ओंकारेश्वर गाठले. श्री गजानन महाराज मंदिर शेगाव यांच्या मंदिरात जाऊन डोके टेकले. परिक्रमा पूर्ण झाली. इथेच धर्मशाळेत रात्रवस्ती केली. आता वाटचाल घरापर्यंत. ठाण्यावरून पत्नी, सून, नात, मुलगी, नातू आणि जावई आले. दुपारी गोमुख घाटावर सांगता विधी झाला. श्री देवेंद्र शास्त्री यांनी पौराहित्य केले. कन्याभोजन झाले. ओंकारेश्वरला जलाभिषेक करून परिक्रमेची सांगता झाली. रात्रवासी तेच केली. दुसऱ्या दिवशी द्वादशी एकादशीचा कालचा उपवास सोडून रेल्वेने अकोलाकडे प्रयाण. श्री प्रयाण जोशी
किरण नाईक नील आत्यावास कुटुंबीय यांनी सुंदर स्वागत केले. दांडेवडून बहीण भाऊजी भाऊ पुतळ्या अशी सर्व मंडळी स्वागताला आलेली. रात्री सर्वांचे एकत्र भोजन. सकाळी अकोल्याच्या श्री अक्कलकोट स्वामी मंदिरात दर्शन. श्री कुलकर्णी यांच्या घरी आशीर्वाद घेतले. अनेकांनी नातेवाईक उपस्थित होते. आनंद सोहळा केला. शेगावकडे प्रयाण केले. शेगाव येथे महाराजांचे दर्शन घेतले. आनंद सागराच्या भोजनालयात भोजन केले. आनंद सागरात फेरफटका मारला. सायंकाळी रेल्वे स्टेशन ठाण्याकडे प्रयाण केले. सकाळी ठाण्यात चिरंजीव घ्यायला आले. श्री गजानन महाराजांच्या मोठ्या पोथीचे 21 पारायण अनुष्ठान 21 दिवसापूर्ण यासोबत श्री नर्मदा पुराणचे थोडे वाचन केले. दिनांक 10/5/2009 रोजी घरी कन्याभोजन. नातेवाईक मित्र आपले श्री नर्मदा भक्तांना भोजन प्रसाद दिला. असा मी घेतलेला आनंद वाचकांना वाटण्यासाठी हा लेखन प्रपंच केला. नर्मदे हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर हर हर.